हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। तर इथे मी तुम्हाला केक करताना दिसत आहे। हा व्हिडिओ आहे बुधवारचा। तर बुधवारी चॉकलेट केकची ऑर्डर होती, अर्धा किलो केकची, चॉकलेट फ्लेवरचा केक। तर तोच मी इथे करत आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। बुधवारी होती चतुर्थी आणि संध्याकाळी केकची ऑर्डर आली। त्यांना सकाळी 8 वाजता हवा होता केक, म्हणजे गुरुवारी सकाळी 8 वाजता। तर मग सगळं जेवण वगैरे झालं, 9:45चा चंद्रोदय होता मला वाटते। तर त्यावेळेला जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी हा केक करायला घेतला। झोपायला मला 12 वाजले, कारण संध्याकाळी उशिरा फोन आलेला होता आणि त्यामुळे मग केक बेक केला स्वयंपाक करेपर्यंत एका बाजूला, आणि मग तो बेक केल्यावर थंड पण झाला पाहिजे ना। मग जेवण वगैरे सगळं होईपर्यंत केक 10 वाजेपर्यंत थंड झाला आणि त्यानंतर मी सगळं आवरून इकडे केक करायला घेतलेला आहे। डिझाईन करायला चॉकलेट फ्लेवरचा आहे, जास्त काही फक्त चॉकलेटचा यूज आपल्याला ह्याच्यात करायचा आहे, जास्त डिझाईन काही नाही करायचं। तर त्यामुळे स्कूलमध्ये द्यायचा होता, म्हणजे आमच्या नाही तर दुसऱ्या एक आहे छोटा मुलगा, त्याचा बड्डे होता, आर्या गौरांग एवढाच आहे। तर त्याच्या स्कूलमध्ये त्याला त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता, त्यामुळे त्यांनी केक सांगितलेला होता। तर त्याचाच इथे मी हा बनवत आहे केक। दुसऱ्या दिवशी द्यायचा होता त्याच्या बड्डेला आणि तर सगळे लायनिंग वगैरे इथे करून घेतलं मी, क्रीम वगैरे फिनिशिंग करून घेतलं आणि त्यानंतर मग वरून चॉकलेट टाकणार आहे, डार्क चॉकलेट। त्यामुळे कसं म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट केक वगैरे म्हणतात ना, तर त्या पद्धतीचा इथे मी हा केक करत आहे। आणि सगळीकडून डार्क चॉकलेट टाकून घेते, कारण एका हातात मोबाईल आहे आणि एका हातानं जमत नाही आहे। स्टँड आता आतमध्ये होता, जिकडे आर्या गौरांग वगैरे आज झोपलेले होते, त्यांना कुठे आता आवाज करायला जा म्हणून हातातच मोबाईल मी पकडला होता आणि इथे डार्क चॉकलेट टाकून घेतलं। अजूनसुद्धा थोडं टाकणार आहे आधीमध्ये। आधी म्हटलं फ्लॉवर्स हे काढून घ्यावे अशा पद्धतीने, नाहीतर काय होतं, जर आधी चॉकलेट पसरलं ना तर त्याच्यावरती फ्लॉवर बसत नाही, ते असं उचललं जातं। त्यामुळे म्हटलं की आधी चॉकलेटमध्ये टाकलं आणि त्यानंतर आधी साईडनं फ्लॉवर्स काढून घ्यावे आणि मग राहिलेल्या रिकाम्या जागा असतील तिथे चॉकलेट भरावं, रिकाम्या जागा भराव्यात। आणि त्यामुळे मग आधी फ्लॉवर्स काढून घेतले आणि एकतर दिवसभर तर स्कूलचं पण काम आहे, रिझल्टचं काम करायचं असतं, त्यामुळे खूप दिवस एकटिक जातो, म्हणजे मोकळा वेळ भेटत नाही। आणि त्यातून जर ऑर्डर वगैरे अशी आली तर ती करावीच लागते आपल्याला, आता आपलं काम आहे म्हणल्यावरती। तर बघा फायनल लुक असा आहे केकचा। हा दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूट घेतला, कारण खूप दमलेले होते, 12 वाजले झोपायला। दुसऱ्या दिवशी केक इथे मी तुम्हाला शेअर करत आहे। अशा पद्धतीने चॉकलेट फ्लेवरचा केक झालेला आहे। टॅग लावून दिला एक बड्डेचा आणि पॅक करून केक ठेवून दिला, कारण 8 साडेआठपर्यंत न्यायला येणार होता केक तो मुलगा। तर आता आपण पॅक करूया। तर हा आहे बॉक्स। या बॉक्समध्ये व्यवस्थित असा पॅक करायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे त्याला मॉइश्चर सुटत नाही, म्हणजे पाणी वगैरे सुटत नाही चॉकलेटला। नाही तर काय होतं, हे जे डार्क चॉकलेट आहे ना, हे जर फ्रीजमध्ये ठेवलं ना खूप वेळ, तर त्याला फ्रीजमध्ये कसं पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे ते लगेच असं त्याच्यावरती पाण्याचे थेंब जमा व्हायला सुरू होतात आणि मेल्ट होतं चॉकलेट। त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायचं फ्रीजमध्ये। आणि बघा इथे म्हणून मग पॅक करून ठेवलं तरी चालतं। तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असा बॉक्समध्ये मी याला पॅक केलं। साईडला सुरी असते ना, जी आपण सोबत देतो प्लॅस्टिकची, तर ती मी साईडला जिथं जागा असते तिथे ठेवत असते, त्यामुळे प्लस स्टिकिंग वगैरे काय करण्याची गरज पडत नाही। जर वरती लावली तर त्याला चिकटपट्टी वगैरे लावत बसावं लागतं, त्यापेक्षा आपल्या इथे साईडला अडकवून दिली तर काम होऊन जातं। तर केक कसा झाला आहे नक्की मला कमेंट करा। आणि हा आहे गुरुवारचाच दिवस। स्कूलमधून आल्यानंतर दुपारी 1:30-2 वाजता मी निघाले सातारला जाण्यासाठी, कारण बोरचं काम होतं, बोर मारायची होती। तर ते काम सुरू झालेलं होतं आणि मी आर्या गौरांग निघालो आहोत। तर इथे जे आमचे इंजिनियर काका आहेत त्यांनी शूट घेतलेला आहे आणि मला व्हिडिओ पाठवलेला होता की बोर मारण्यासाठीचं काम चालू झालेलं आहे आणि मग त्यासाठी मी निघालेले होते। आता पाणी लागलेलं आहे की कसं काय हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये
सांगेन, शेअर करेन. तर इथे बघा अशा प्रकारे काम सुरू झालेलं आहे आणि आई पण ड्युटीला गेलेली होती आणि ती तिकडून येणार होती. तिला 3 वाजणार होते आणि मला पण पोचायला तेवढाच वेळ होणार होता, कारण एक तास 1.5 तास तरी जातो सातारला पोचायचं म्हणल्यावरती. तर इकडे काम तोपर्यंत सुरू झालेलं होतं. त्यानंतर हे काम झाल्यावरती म्हणजे त्यांनी आधी सगळं सेट करून घेतलं, इथे मशीन वगैरे जोडून घेतलं आणि त्यानंतर बोर मारायला सुरुवात केली त्यांनी. आणि किती फूट किती काय हे सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, किती फूट आत बोर मारली ते. तर इकडे आर्या गौरांग मस्तपैकी आनंद घेत आहेत आजीच्या स्कूटीवरती बसून फिरण्याचा. आणि मी आणि बाबा बिचारे आम्ही चालत निघालेलो होतो. तर यांना खूप दोघांना मजा येते स्कूटीवर बसून फिरायला आजीच्या, आणि चाललेले आहेत ते. आम्हाला थोडंसं काम होतं म्हणून आम्ही बाहेर निघालेलो होतो आणि मी इकडे आणि माझे वडील बिचारे आम्ही आपलं चालत चाललो आहे. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बोरचं नेमकं काय झालं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.